नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर रेशन कार्ड बंद होणार आहे। आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे की 15 सप्टेंबर पासून फक्त या नागरिकांचे रेशन कार्ड बंद होणार आहेत। आत्ताच बैठकीत निर्णय घेतलेला आहे, तर याची सर्वांना सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे। आता रेशन धान्य कोणाचे बंद होणार आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांना रेशन कार्डची गरज नाही परंतु त्यांच्याकडे अजून रेशन कार्ड आहे, त्याचा वापर ते करत आहेत, तर त्यांची आता KYC केली जाणार आहे। त्याच्यानंतरच राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या नागरिकांसाठी रेशन कार्ड ही योजना सुरू करण्यात येणार आहे। त्याच्यानंतरच पूर्णपणे तुम्हाला गहू, तांदूळ, ज्वारी जे रेशन कार्डवरती मिळते ते पूर्णपणे चालू राहणार आहे। परंतु ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांचे रेशन कार्ड 15 सप्टेंबर पासून बंद होणार आहे। परंतु तुमचे रेशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला या 2 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत। ते म्हणजे तुमचे रेशन कार्ड 15 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला अपडेट करायचं आहे, अन्यथा 15 सप्टेंबर नंतर तुम्हाला त्याच्यावरती गहू, तांदूळ, साखर याच्यातील कोणतीही गोष्ट मिळणार नाही। त्याच्यामुळे या 2 गोष्टी अपडेट केल्या तरच तुम्हाला रेशन धान्य मिळणार आहे। आता रेशन कार्ड KYC ही पहिली गोष्ट झाली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला रेशन कार्ड सोबत तुमचा आधार लिंक करायचा आहे। तर जे नागरिक 15 सप्टेंबर नंतर आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणार नाहीत, तर एक गोष्ट लक्षात घ्या, भरपूर नागरिक असे समजतात की लिंक केलं नाही तरी पण भेटल। तर एक गोष्ट लक्षात घ्या, 15 सप्टेंबर नंतर तुम्ही रेशन कार्ड सोबत KYC केली नाही तर तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाही। आता KYC का करायचे आहे हा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तर राज्यातील भरपूर नागरिक असे आहेत की ज्यांना रेशन कार्डची गरज आहे परंतु त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही। त्याच्यामुळे शासनाने एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असेल अशाच नागरिकांना पूर्णपणे रेशन धान्य देण्यात येतील, आणि ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचे रेशन धान्य सोबतच रेशन बंद करण्यात येईल। त्याच्यामुळे KYC दरम्यान असे समजणार आहे की तुमचे उत्पन्न किती आहे, सोबतच तुमच्या घरामध्ये कोणता सदस्य नोकरीला असेल तर तुमचं सुद्धा रेशन धान्य बंद होणार आहे। आता KYC का करायची तुमच्या मनामधला प्रश्न असेलच, तर ज्यांना गरज नाही त्यांनी रेशन घेतल्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांनाच रेशन धान्य मिळत नाही। त्यामुळे शासनाने बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे की ज्यांना रेशन धान्याची गरज आहे त्यांनाच फक्त आता रेशन कार्ड मिळणार आहे, कारण भरपूर वर्षांपासून याची KYC न झाल्यामुळे असे भरपूर आर्थिकदृष्ट्या गरीब असणारे नागरिक याच्यापासून अजूनही वंचित राहिलेले आहेत। आता हे रेशन कार्ड सुरूच का केलेले होते, तर आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना सक्षम बनवणे सोबतच त्यांना अन्नधान्य पुरवणे याच्यासाठी ही योजना सुरू केलेली होती। तर 15 सप्टेंबर नंतर लाभ घेतला तर काय होणार आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही तुमचं रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नाही, सोबतच रेशन कार्डची KYC केली नाही आणि तुम्ही रेशन धान्य 15 सप्टेंबर नंतर घ्यायला गेलात तर तुम्हाला KYC करावी लागेल। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर तुम्ही KYC करा, कारण KYC केल्यानंतर तुम्हाला भरपूर योजनांचा शासन लाभ देणार आहे। सोबतच तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत हे शासनाच्या लक्षात आल्यानंतरच भरपूर योजना आहेत, जसे की PM किसान योजना, सोबतच प्रधानमंत्री आवास योजना यासारख्याच भरपूर योजना आहेत, ते सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहेत। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शिलाई मशीन योजना, पिठाची गिरण योजना यांसारख्या महिलांना चालना मिळावी, सोबतच त्यांचे रेशन धान्य त्यांना मिळालेच पाहिजे, त्यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे, या उद्दिष्ट ठेवून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। आता ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे परंतु त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, तर त्यांनी काय करावे ते सुद्धा सांगितलेलं आहे। तर राज्यातील ज्या कुटुंबांना रेशन धान्य मिळत नाही, सोबतच रेशन कार्ड नाही, त्यांनी ही 2 कामे करायची आहेत। त्यांना सुद्धा आता रेशन धान्य आणि रेशन कार्ड सुद्धा मिळणार आहे असे शासनाने सांगितलेले आहे। आता ही 2 कामे कोणती करायची आहेत, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे, मग त्याच्यावरती तुमचं उत्पन्न किती आहे ते शासनाच्या लक्षात येणार आहे। आणि ज्यावेळेस तुमचे उत्पन्न 15,000पेक्षा कमी असेल तर तुम्हाला पिवळे रेशन कार्ड दिले जाणार आहे। जर तुमचे उत्पन्न 15,000पेक्षा जास्त असेल आणि 1 लाख रुपयाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला केसरी रेशन कार्ड दिले जाणार आहे। आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत जे की रेशन कार्ड धारकांसाठी आहे त्या सर्व योजनांचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे, कारण भरपूर असे नागरिक आहेत की त्यांचे
हातावरची पोट आहेत. हातावरची पोट असणे म्हणजे काय, तर रेशन कार्ड हे फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या नागरिकांसाठीच आहे. याचा गैरफायदा होत असल्याने शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे हे तातडीने निर्णय घेण्यात आलेले आहेत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जे नागरिक आधी आर्थिकदृष्ट्या गरीब होते परंतु कालांतराने भरपूर वर्ष झालेले आहेत, त्याच्यामुळे ते आता चांगले सुख समृद्धी झालेले आहेत. त्यांचे उत्पन्न सरासरी 10 ते 15 लाख रुपयांमध्ये आहे. तरी पण हे नागरिक अजूनही रेशनचा फायदा घेत आहेत. त्याच्यामुळे सरकारने KYC करायला सांगितलेले आहे. जे खरेच लाभार्थी आहेत, ज्यांचे पूर्णपणे KYC होईल आणि त्याच्यानंतर जे निदर्शनास येईल म्हणजे तुमचे उत्पन्न चेक केलं जाईल, सोबतच तुमचा जो आधार कार्डशी नंबर लिंक आहे त्याच्यावरती SMS पाठवला जाईल की तुम्ही याच्यासाठी पात्र ठरला आहात. त्याच्यानंतर तुमची KYC सक्सेसफुली होणार आहे. KYC झाल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता रेशन कार्डवरती पैसेसुद्धा मिळणार आहेत. आता पैसे कसे मिळणार आहेत, तर ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे अशांनाच आता धान्यासोबत शासनाकडून पैसे दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी अपडेट केल्या पाहिजेत. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करायचं आहे आणि रेशन कार्डची KYC करायची आहे. त्याच्यानंतर शासनाचे लक्षात येणार आहे की खरंच तुम्ही लाभार्थी आहात, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, तर तुम्हाला यांचा लाभ दिला पाहिजे. आता रेशन कार्डवरती पैसे येणार तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे तुमच्या मोबाईलवरती आता रेशन कार्ड डाउनलोडसुद्धा करता येणार आहे. तर तुम्हाला मेरा रेशन 2.0 हा प्ले स्टोअर नावावरून ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे तुम्हाला चेक करता येणार आहेत की तुमचे पूर्णपणे किती पैसे जमा झाले. तर शासन पूर्णपणे नवनवीन योजना काढत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर KYC केले नाही तर तुम्हाला रेशन कार्डसुद्धा मिळणार नाही, सोबतच रेशन धान्यसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. त्याच्यामुळे 15 सप्टेंबरच्या आधी तुम्हाला KYC करायचे आहे. आता ही रेशन कार्डची KYC कशी असते हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही रेशन धान्य आणायला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड आणि फोटो लागणार आहे. त्यावरच कळणार आहे की तुमचं पूर्णपणे उत्पन्न किती आहे, तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र आहात का नाही. हे समजल्यानंतरच पूर्णपणे तुम्हाला गहू, तांदूळ, साखर सोबतच दिवाळीचा भत्ता, गणपतीचा शिदा अशा गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहेत आणि रेशन कार्डवरती पैसेसुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत. त्याच्यामुळे ही सर्वात मोठी अपडेट आहे की तुम्हाला KYC करायची आहे. शासन म्हणते म्हणून तुम्हाला KYC करायची नाही, परंतु तुम्ही खरेच धान्य लाभार्थी आहात. कारण भरपूर असे नागरिक आहेत ज्यांना गरज नाही तरी पण ते अजूनही पूर्णपणे रेशन धान्य घेत आहेत आणि बाहेर जाऊन ते विकत आहेत. हे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे KYC केल्यानंतर ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचल. आणि याच्या व्यतिरिक्त शासनाच्या ज्या नवीन नवीन योजना आहे ते रेशनच्या आधारावरती आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांनाच मिळाव्या यासाठी शासनाने हे निर्णय घेतलेले आहेत. तुम्ही खरेच लाभार्थी असाल आणि तुम्हाला खरंच गरज असेल तर तुम्ही रेशन कार्ड नवीनसुद्धा काढू शकता आणि KYC सुद्धा करू शकता. कारण भरपूर असे नागरिक आहेत की रेशन कार्डसाठी फॉर्म भरतात परंतु त्यांना रेशन कार्ड दिले जात नाही. तर त्यांनासुद्धा आता रेशन कार्ड दिले जाणार आहे. त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.